एकत्र येणं ही सुरुवात असते. एकत्र काम करणं ही प्रगती असते. परंतु एकत्र राहणं हे खरं यश असतं. प्रेषितांनी आपल्या कार्याला सुरुवात केली, परंतु ह्या कार्यामध्ये खूप मोठे अडथळे येत राहिले. अशा वेळेला प्रेषित मात्र एकत्र राहिले आणि म्हणूनच प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकामध्ये बऱ्याच वेळेला त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये यश आल्याचं आपल्याला दिसून येतं. ह्याच्या पहिल्या वाचनामध्ये सर्व लोकांनी प्रतिष्ठित मानलेला गमलीएल नावाचा परुषी शास्त्राध्यापक होता असं सांगण्यात आलेलं आहे. ह्याच्याच पायाशी बसून संत पॉलने शास्त्राचा अभ्यास केलेला होता. अतिशय परिपक्व आध्यात्मिकतेचा सुंदर असा आदर्श त्याच्या रूपाने आज आपल्या समोर उभा करण्यात आलेला आहे. त्याने लोकांना सांगितलं की तुम्ही जे करत आहात, प्रेषितांचा छळ करत आहात, येशूचं कार्य नष्ट करू पाहत आहात, त्याविषयी तुम्हाला खूप सांभाळावं लागेल. हे कार्य देवाचं असल्यास तुम्हाला ते नष्ट करता येणार नाही, परंतु तुम्ही मात्र देवाचे विरोधी ठरणार आहात. आणि म्हणूनच प्रेषितांना नुसती ताकीद देऊन सोडण्यात आलं. ते तर येशूच्या नावासाठी आपण अपमानास पात्र ठरवलो गेलो म्हणून आनंद करीत न्यायसभेपुढून निघून गेले असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. अशाच प्रकारची मालिका आपल्याला शुभवर्तमानामध्ये देखील दिसून येते. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या कार्याला प्रारंभ केलेला आणि आता तो तिबिरिया समुद्राच्या पलीकडे जाऊन पोहोचलेला. यहुद्यांचा वल्हांडण सण जवळ आला होता. ह्या वल्हांडण सणाच्या दिवशी लोक कुठे असायला पाहिजे? जेरुसलेमच्या मंदिरात असायला पाहिजे. विशेष करून पुरुष वर्ग कुठे असायला पाहिजे? ह्या जेरुसलेमच्या वल्हांडण सणामध्ये सहभागी होण्यासाठी जेरुसलेममध्ये असायला पाहिजे. परंतु एवढे सगळे लोक, जवळजवळ 5,000 पुरुष आणि त्यांच्याबरोबर असलेल्या त्यांच्या बायका आणि मुलं, एवढा मोठा लोकसमुदाय प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो. कारण प्रभू येशू ख्रिस्त खऱ्या अर्थाने वल्हांडणाचं कोकरू आहे. प्रभू येशू ख्रिस्त खऱ्या अर्थाने जेरुसलेमचं मंदिर आहे. प्रभू येशू ख्रिस्त खऱ्या अर्थाने स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे. हेच आपल्याला आताच्या शुभवर्तमानामधून दाखविण्यात आलेला आहे की प्रभू येशू ख्रिस्त एवढा मोठा लोकसमुदाय आपल्या समोर येताना पाहतो आणि फिलिप्पाला सहज विचारतो की एवढ्या सगळ्या लोकांना खायला भाकरी आपण कुठून आणायच्या? आणि फिलिपने देखील आपली मर्यादा व्यक्त केली की आपण थोडं थोडं जरी प्रत्येकाला दिलं तरी 200 रुपयांच्या भाकरी पुरणार नाही. मात्र आंद्रियाने दुसरा एक विचार मांडला की इथे एक लहान मुलगा आहे, त्याच्या जवळ जवाच्या 5 भाकरी आहेत आणि 2 मासे आहेत. मासे सुद्धा नाही, मासळ्या आहेत, म्हणजे छोटे मासे. हे वर्णन जे आहे त्या वर्णनामध्ये एक महत्वाचं सत्य दडलेलं आहे. मुलगा लहान आहे, भाकरी जवाच्या आहेत आणि मासे छोटे आहेत. ह्याचा अर्थ कोणत्याही छोट्या गोष्टींचा वापर परमेश्वर त्याच्या महान योजनेसाठी करू शकतो. म्हणून कोणत्याच चांगल्या गोष्टीला, मग ती कितीही छोटी असली तरी तिला कमी लेखू नये. कोणत्याही व्यक्तीला, मग ती कितीही कनिष्ठ असली तरी तिला तुच्छ लेखू नये. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, लोकांना बसवा. त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते असा उल्लेख संत योहान करतो. ते गवत म्हणजे उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांना चांगल्या कुरणामध्ये घेऊन जात असतो, त्याचं प्रतिबिंब आहे. आणि मग येशू भाकरींचा मोठा चमत्कार करतो आणि शेवटी आपल्या शिष्यांना सांगतो, काही फुकट जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा. पुन्हा एकदा जवाच्या 5 भाकरींचे उरलेले तुकडे अशा प्रकारचा उल्लेख करण्यात आलेला आहे. जवाच्या भाकरी हे गरिबांचं अन्न होतं. गरिबांचं अन्न जरी असलं तरी ते फुकट घालवायचं नाही असा धडा प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या ठिकाणी आपल्याला शिकवलेला आहे. आणि हे सगळं पाहिल्यानंतर पाहणाऱ्यांनी
असे उद्गार काढले की जगात जो संदेष्टा येणार आहे तो खरोखर हाच होय. आणि मग येशूला राजा करण्यासाठी ते बळजबरीने त्याला धरण्याच्या बेतात होते. येशू मात्र एकटाच डोंगरावर निघून जातो. संपूर्ण प्रसंग आपल्याला काय शिकवतो की आपण मोठ्या उत्साहाने एखाद्या कामाला हात घालतो आणि मग अडथळे आले की हताश होतो, निराश होतो, नाराज होण्याची शक्यता असते. परंतु अशाही वेळेला प्रश्नाच्या मांडवात नाचण्याऐवजी उत्तराच्या मांडवामध्ये शिरायचं. कुठे आपल्याला उत्तर मिळू शकेल त्याचा विचार करायचा आणि ही कर्तव्यपूर्ती झाल्यानंतर आपला सन्मान होण्याची जी शक्यता असते ती शक्यता फेटाळून लावायची आणि त्याऐवजी परमेश्वराच्या चरणापाशी जाऊन त्याचे आभार मानायचे. आणि म्हणूनच एकत्र येणं ही सुरुवात असते, एकत्र कार्य करणं ही प्रगती असते, परंतु एकत्र राहणं हे खरं यश असतं हे आपण विसरून चालणार नाही.